नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. आज विहानच्या स्कूलमध्ये म्हणजे ट्रिप जायची होती त्यांची पन्हाळ्याला. त्याच्यासाठी मी टिफिन तयार करत होते. स्नॅक्ससाठी काहीतरी द्यायचं होतं आणि एक टाईमचं जेवण टिफिन द्यायचा होता. त्यासाठी मी चपाती बनवत आहे. जाम चपाती मी त्याला देणार आहे. सकाळची खूप धावपळ असते रोज माझी, कारण त्याला टिफिन तयार करायचा असतो आणि ह्यांची पण चहाची गडबड असते. ते स्वतः चहा करून घेतात आपला. तर खूप धावपळ असते, म्हणजे सगळी कामं मला आवरायची असतात सकाळची. आणि आता तरी भयानक थंडी पडली आहे, त्यामुळे मग स्वेटर घालून सकाळी लवकर उठायलाच लागतं आणि सगळी कामं आवरायला लागतात. अशा चपात्या बनवून घेतल्या. अजून माझं जेवण बनवायचं आहे. आधी म्हटलं की याचा टिफिन करावा, कारण ट्रिप जाणार आहे 9 वाजता. त्यासाठी मला आवरून मी पण त्याला सोडायला जाणार आहे. त्यासाठी आधी चपात्या करून घेते आणि नंतर कुकर लावते, म्हणजे जेवण पण करायचं आहे. मी त्याला जाम चपाती देते, त्यामुळे मी अशी चपातीला लावून रोल करून ॲल्युमिनियमच्या पेपरमध्ये गुंडाळून देते, म्हणजे तो रोल दिल्यावर खातो. त्याला अजून भाजीसोबत खाता येत नाही, तर मी भाजी चपाती पण अशीच रोल करून देते त्याला या कागदामध्ये गुंडाळून, म्हणजे तो रोल हातामध्ये दिला तर खातो. अजून तो लहान आहे 3 वर्षाचा, त्यामुळे त्याला खाता येत नाही डबा. असं मी पॅक केलं. रात्रीच मी बॅग भरून ठेवलेली होती त्याचे सगळं साहित्य ट्रिपला जाण्यासाठीचं. आता टिफिन आणि वॉटर बॉटल भरली आणि त्याला सोडून आली. हे आणि मी दोघेही गेलो होतो सोडायला. सोडून आल्यानंतर माझं मशीनचं काम होतं बाकी, कारण त्याचे पार्ट मला जोडायचे होते. थोडंसं खराब झालं होते पार्ट आतमधले, तर मी ते चेंज केले आणि फिक्स केले, कारण मला शिलाईचं काम करायचं होतं. कस्टमरचे ब्लाऊज आलेले होते, तो अर्धाच ब्लाऊज मी काल शिवून ठेवलेला होता, तो आज मला पूर्ण करायचा होता. हे दोन्ही ब्लाऊज मला पूर्ण करायचे होते तोपर्यंत. सगळी कामं मी आवरून मग शिलाईच्या कामाला बसले आणि ब्लाऊज कंप्लीट केला. आता मला विहानला पण आणायला जायचं होतं.